नमस्कार, मी डॉक्टर संतोष यादव, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सातारा. 50 नंतर सांध्यांच्या उद्भवणाऱ्या दुखणे त्याचं कारण काय असतं, त्याचं मूळ काय असतं हे बघण्यासाठी प्रथमतः आपल्याला गुडघ्याची रचना बघावी लागेल. गुडघ्याचा सांधा हा आपल्या 3 हाडांनी बनलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांडीचं हाड, त्याला फिमर बोन म्हणतो. नडगीचं हाड, त्याला टिबिया बोन. त्याच्या शेजारी एक छोटं बोन असतं, त्याला फिब्युला संबोधतात. आणि गुडघ्याची वाटी, ज्याला आपण पटेल असं म्हणतो. अशा 4 हाडांनी आपल्या गुडघ्याचा सांधा बनलेला असतो. हाडांचा जेवढा इम्पॉर्टन्स आहे तेवढाच सांध्यामध्ये गुडघ्यातले लिगामेंट्स इम्पॉर्टंट आहेत. लिगामेंट कोणते कोणते असतात तर गुडघ्याच्या पुढून मागं जाणारे लिगामेंट, त्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट किंवा ACL असं संबोधतात. गुडघ्याच्या मागच्या बाजूनं पुढच्या बाजूला जाणारे लिगामेंट, त्याला PCL म्हणजे पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट असं म्हणतात. आता महत्वाचा भाग म्हणजे काय, आपल्या गुडघ्याच्या सांध्याला पुढचा मागं तोल सांभाळण्यासाठी ह्या 2 लिगामेंटचा फायदा होतो. त्याच्याबरोबर इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर गुडघ्याच्या दोन्ही बाजूला, आतल्या आणि बाहेरच्या बाजूला मेनिस्कस असतं. त्याला आपण MCL आणि LCL, लॅटरल कोलॅटरल लिगामेंट, असे 2 लिगामेंट असतात. हे 4ही लिगामेंट काय करतात तर आपल्या गुडघ्याचा तोल बॅलन्स सांभाळतात. उदाहरणार्थ धावताना, चालताना, पळताना, बसताना, उठताना विशेषतः, किंवा जिना चढ उतार करताना आपल्या शरीराचा तोल जाऊन देत नाहीत. हे महत्वाचं काम ह्या लिगामेंटचं असतं. आता लिगामेंट बार महत्वाचं काय असतं तर आपण गुडघ्यामध्ये म्हणतो गॅप पडली. तर गॅप कशामुळे जाते तर ती गुडघ्यातली चकती जिसती. तर आपल्या दोन्ही सांध्याच्या मध्ये इथं चकती असते, आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला. त्याला मीडियल आणि लॅटरल मेनिस्कस असं म्हटलं जातं. ह्या मेनिस्कस काय करतात, सगळ्यात महत्वाचं काम ह्या मेनिस्कसचं आहे ते म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर. म्हणजे जसं आपण जिना चढ उतरताना किंवा उडी मारली, काय केली तर सांध्यावर येणारा जो दाब आहे तो दाब हा ॲब्सॉर्ब करणं आणि त्याला प्रोटेक्शन देणं, हे काम ह्या मेनिस्कस या चकतीचं आहे. तर ह्या चकत्या अशा प्रकारे सांध्याला प्रोटेक्ट करतात. पण ह्या सांध्याचं काम ह्या सगळ्यांचं मिळून कंबाईन काम होतं. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे हे निळ्या रंगाचं जे दिसते आपल्याला, त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. हे कार्टिलेज ची कॅप जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत आपला सांधा चांगला असतो. साधारण वयाच्या 50च्या आसपास हा सांधा झिजायला लागतो. हे कार्टिलेज नडगीच्या हाडाला, फिमर बोनला, टिबिया बोनला असतं आणि अशा प्रकारे ही सांध्याची रचना असते. तर आज आपण या एपिसोडमध्ये बघितलं गुडघ्याची रचना कशी असते. पुढच्या एपिसोडमध्ये आपण सांध्यांची झीज का होते, गुडघेदुखी कशामुळे होते, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात. त्यासाठी प्लीज मला लाईक, सबस्क्राईब करा. डॉक्टर संतोष यादव आपला चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून आपण गुडघेदुखी, खुबेदुखी तसेच मानेच्या, कमरेच्या, मणक्याचे विविध आजारांवर इन्फॉर्मेशन आपण बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल यांच्या मार्फत डॉक्टर संतोष यादव ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.